नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. तर आज मी स्ट्रेटनिंग करते आहे केसांचं, स्वतःच घरच्या घरी करणार आहे. माझ्याकडे स्ट्रेटनर आहे, तर मग मी त्याचं केसांवर स्ट्रेटनिंग करणार आहे. तर मी केस आता धुतलेले आहे आणि थोडे सुकलेले पण आहे, अजून थोडेसे ओले आहे, म्हणून मी आता ते पूर्ण सुकल्यानंतर मी स्ट्रेटनिंग करणार आहे. तर माझे जे केस आहे तर ते ऑलरेडी स्ट्रेटच आहे, पण त्यांचं वॉल्यूम खूप जास्त आहे, म्हणजे खूप जास्त फुगतात आणि दाट खूप जास्त आहे. त्याच्यामुळे जर का बिना स्ट्रेटनिंग करायचे मोकळे सोडले तर मग ते खूप जास्त विस्कटलेले दिसतात आणि खूप जास्त असे मोठे दिसतात. आता विंचरले तर छान दिसतात, पण थोडेसे हल्ले इकडे तिकडे झालं तर मग ते जास्त व्हॉल्यूम दिसतो त्यांचा किंवा फुगतात. तर मग स्ट्रेटनिंग केलं तर खूप छान एकसारखेच राहतात. मग ते केस दिवसभर पण मोकळे सोडले तर छानच राहतात, विंचरायची गरज पडत नाही. तर हे मी घरच्या घरीच स्वतःच्या हाताने स्ट्रेटनिंग करणार आहे. तर ती कशा पद्धतीने करणार आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे, की कशा पद्धतीने आपल्या केसांची आपण स्वतःच्या हाताने स्ट्रेटनिंग करायचे, स्ट्रेट केस करायचे. तर अशा पद्धतीचे माझे केस आहे आणि स्ट्रेटनिंग केल्यानंतर मी कसे दिसतात ते दाखवते. चला तर मग आता मी कशा पद्धतीने स्ट्रेटनिंग करते हे मी तुम्हाला दाखवते, की स्वतःच्या हाताने कसं स्ट्रेटनिंग करायचं. चला मग. आता बघा माझे केस कसे आहे, पूर्णपणे व्हॉल्यूम दिसतो आहे आणि भरपूर दाट तर आहेच माझे केस. आणि हा जो एक केस हातामध्ये पकडला तर तो एक केस सुद्धा खूप जास्त जाड आहे. त्याच्यामुळे माझे केस खूप जास्त व्हॉल्यूम दिसतो, फुगलेले दिसतात. तर मग आता स्ट्रेटनिंग केलं तर मग थोडासा याचा व्हॉल्यूम कमी दिसतो आणि छान दिसतं. तर आता बघा कसे आहे आणि मी स्ट्रेटनिंग करायला सुरुवात करते. आता मी सिरम लावलेलं नाही आहे. स्ट्रेटनिंग करायच्या अगोदर सिरम लावलं पाहिजे, म्हणजे केसांना प्रोटेक्शन मिळतं. स्ट्रेटनरच्या जास्त हीटमुळे केसांना म्हणजे केस डॅमेज होतात. तर त्याच्यामुळे सिरम नेहमी वापरलं पाहिजे. पण आता माझ्याकडे सिरम नाही आहे, तर मी तसंच बिना सिरम लावता स्ट्रेटनिंग करणार आहे. तर माझं जे स्ट्रेटनर आहे तर हाय हीटचं नाही आहे. तर हाय हीटचं स्ट्रेटनर नसल्यामुळे इतकं काय माझ्या केसांना प्रॉब्लेम येणार नाही किंवा डॅमेज होणार नाही. तर मी आता तसंच स्ट्रेटनिंग करणार आहे. 4 भाग करून घेणार आहे केसांचे. आता मी 2 भाग करून घेते आहे. मधून भांग पाडून तो पाठीमागे पूर्ण नेते आणि दोन्ही साईडला सगळे केस सारख्या प्रमाणात करून घेतलेले आणि त्या एका साईडच्या कानाच्या मागचे वेगळे आणि कानाच्या पुढच्या वेगळा पार्ट, असे 2 पार्ट मी बनवून घेते. तर असे मी क्लिपने ते वरती बांधून घेते. दोन्ही पुढचे पोर्शन मी जे आहे बांधून ठेवले. आता हा जो मागचा भाग आहे कानाच्या मागचा, तर त्यातला पण एक भाग बांधून ठेवला आणि हा दुसरा भाग आहे. आता यातला सर्वात शेवटचा पार्ट एक बट काढते मी. जास्त जाड पण नाही, आपल्या अंदाजाने एक बट काढलेली आहे मी. आणि हा जो बाकीचा पोर्शन आहे तो मी पुन्हा इथे पिनाने लावून घेणार आणि आता हे याचं स्ट्रेटनिंग करून घेणार. आता माझं स्ट्रेटनर ऑटोमॅटिक आहे, चालू बंद होतं. आता मी हे आरशात बघून करणार आहे. मी समोर आरसा ठेवलेला आहे इथे. हळूहळू करून घ्यावं लागेल मला, कारण माझं स्ट्रेटनर कमी वॅटचं आहे
त्याच्यामुळे दोनदा दोनदा आणि हळूहळू करावं लागतं. इथं मानेजवळ जपून करावं लागतं करताना, कारण हे खूप जास्त गरम असतं आणि त्याचा चटका बसला तर त्याला तिथे खून तयार होते चटका बसल्याची. त्याच्यामुळे एकदम जपून हळूहळू हळूहळू करून घेते मी. मागच्या बाजूला शेवटच्या पार्टमधील अगदी खालची मागची जी बट आहे ती मी सर्वात आधी करून घेतलेली आहे स्ट्रेट, आणि तिला मागे मोकळं सोडलेलं आहे. आता त्या पोर्शनमधला दुसरी बट मी काढून घेते आहे, आणि तशाच पद्धतीने मी दुसरी बट पण अगोदर मी कोंबने केस विंचरून घेतलेले आहे, आणि त्यानंतरच मी पुन्हा त्याच्यानंतर त्याच्यावरती स्ट्रेटनिंग करते आहे. तर कसं आहे ना, केस वरती मी अडकून घेतलेले आहे, म्हणजे बांधलेले आहे. तर ते सोडले तर हे बघा असा गुंता तयार होतो. तर ते स्ट्रेटनिंग करायच्या अगोदर ते विंचरून घ्यायचे कोंबने, आणि त्यानंतर स्ट्रेटनिंग करायचं, म्हणजे गुंता वगैरे असेल तर तो निघून जातो आणि व्यवस्थित स्ट्रेट होतात केस. तर मी पुढची बट पण व्यवस्थित स्ट्रेट करून घेते आहे. अगदी हळूहळू करते आहे. हे जरी फास्ट दिसत असलं तरी पण भरपूर वेळ हळूहळू करत होते मी ते. तर मी कशा पद्धतीने बटा काढून घेते एक एक, तर ते व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला समजेल, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला मी कशा पद्धतीने पूर्ण केसांचं स्ट्रेटनिंग केलेलं आहे हे तुम्हाला समजेल. कारण की मध्ये जर तुम्ही स्किप केला आणि बघितला नाही तर मग तुम्हाला समजणार नाही की तुम्ही लक्षात घ्या ते मी कशा पद्धतीने घेते आहे. जो मागचा आणि सगळ्यात खालचा जो पार्ट मी घेतलेला आहे त्याचं अगोदर स्ट्रेटनिंग केलेलं आहे, आणि नंतर जो उंच भाग आहे वरती डोक्याचा तो मी नंतर शेवट घेते आहे. मग त्याच्याने व्यवस्थित केस स्ट्रेट केलेले जे आहे ते खाली सोडता येतात मागे. खालून वरती सुरुवात करायची आहे. अगोदर खालचे केस म्हणजे कानाच्या मागचे जे आहे साईड तिथून सुरुवात करायची आहे, आणि नंतर वरती जो उंचावर पोणी वगैरे बांधतो तसं वरती वरती करत एक एक बट काढून आता एक पोर्शन झालेलं आहे माझं बघा. पाठीमागे जो एक अर्धा पोर्शन मी काढलेला होता कानाच्या मागचा, तर तो पूर्णपणे करून झालेला आहे. आणि आता कानाच्या पुढचा जो पोर्शन आहे तो पण कशा पद्धतीने मी घेतलेली आहे बघा. बट जी कानाच्या वरती आहे जी, तर ती बट मी काढून घेतलेली आहे. मग ती झाल्यानंतर वरचे केस घेतलेले आहे. अशा पद्धतीने आता हिचं स्ट्रेट झाल्यानंतर पुन्हा हिच्यावरती जी बट असेल तिला मी स्ट्रेट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने थोडा थोडा पार्ट काढून छोट्या छोट्या बटा काढून अशा पद्धतीने मी जो पुढचा पोर्शन आहे कानाच्या पुढचा तर तो मी पूर्ण स्ट्रेट करून घेते आहे. तर हे बघा खूप सोपं आहे. फक्त हळूहळू व्यवस्थित पॅक करून जे उरलेले केस आहे ते म्हणजे ते एकामध्ये एक गुंतत नाही, आणि जी बट काढलेली आहे ती व्यवस्थितपणे आपल्याला स्ट्रेट करता येते. हे बघा एकही केस इकडे तिकडे होत नाही आहे. अशा पद्धतीने केल्याने पूर्ण एकूण एक केस स्ट्रेट होतो. कुठलाही एकसुद्धा केस सुटत नाही. हे बघा आता मी जो एक पार्ट झालेला आहे करून माझा तो, आणि दुसरा पार्ट बघा कसा दिसतो. दोघांमधील अंतर समजून येत आहे. आता हे बघा दोघांचा फरक. एकदम सॉफ्ट आणि स्ट्रेट झालेले आहेत. आता काही काम करताना इकडे तिकडे झाले तरी पण ते स्ट्रेटच राहतात. तसे हे केस काही काम करताना वगैरे खाली वाकलं वगैरे तर ते असे अजून मोठे दिसायला लागतात, इकडे तिकडे विस्करले जातात. तसे आपण कितीही काम करा काही करा तर हे स्ट्रेटच राहतात. तर दोघांमधील फरक तुम्हाला दिसतोय. हे बघा पूर्ण व्यवस्थित दिसतोय. खूप छान सिल्की आणि छान वाटतं. चटणी करते मग ते पण असे दिसेल.
आता हे सगळे केस मी बांधून ठेवते. ते उरलेलं अर्धा पोर्शन. आता स्ट्रेटनिंग झालेला पार्ट मी बांधून ठेवलेला आहे आणि दुसरा पार्ट मी पुन्हा व्यवस्थित कोंब करून घेतलेला आहे. त्यातला बघा कानाच्या पुढचा आणि कानाच्या मागचा भाग सेपरेट केलेला आहे. इथे मी आता दुसऱ्या बाजूने करते आहे. ह्या बाजूला असल्यामुळे आता इकडनं स्पष्ट दिसतंय कशा पद्धतीने मी करते आहे ते बघा. खालची कानाच्या मागची सगळ्यात खाली जी बट आहे ती मी आता इथे काढून घेतलेली आहे आणि ती आता स्ट्रेट करून घेते. जे खालच्या बाजूचे जे काही केस असतात कानाच्या मागे कानाच्या खाली तर त्यांना इतकं काही वाटत नाही करायला, हातांना कळ नाही लागत. पण जे वरती केस असतात तर वरती हात करायला जास्त कळ लागते, करायच्या वेळेला कळ लागते. तर मग त्यावेळेला थोडंसं थांबून घ्यायचं. थांबूनच मी थोडंसं केलेलं आहे. एकाच वेळेला केलं तर हात खूप जास्त दुखायला लागतील. आता थोड्याशा वाफा निघताना दिसत आहे बघा मी जेव्हा करते ते. याच्यापेक्षा पण खूप जास्त वाफा निघताना दिसतात जेव्हा प्रोफेशनल स्ट्रेटनर जास्त हीटवालं वापरतो तेव्हा. तर याचा खूप कमी वाफा दिसत आहेत हे बघा. त्यानंतर पुन्हा एक खालची पट मी काढलेली आहे. आधी खालून सुरुवात करायची, मग त्यावरती, मग त्याच्यावरती असं करत चालायचं म्हणजे व्यवस्थित स्ट्रेटनिंग जमतं. एकही केस सुटत नाही. खूप छान स्ट्रेटनिंग होतं. असं कळणार पण नाही आपण घरी केलं आहे की पार्लरमधून करून आलेलो आहे. एकदम व्यवस्थितपणे समजणार नाही अशा पद्धतीने घरी स्ट्रेटनिंग होतं. हे बघा एकूण एक केस स्ट्रेट होतो आहे, अजिबात नाही. व्यवस्थित भांग पडलेला आहे. आता पुन्हा कानाच्या पुढचा पोर्शन घेतलेला आहे मी इथे आणि आता तो पण कानाच्या वरची वाफा निघताना दिसत आहे. तर ही एक बट स्ट्रेट करून घेतलेली आहे आणि तिला लगेच पाठीमागे अडकून दिलेलं आहे, कारण ती इतर केसांमध्ये मिक्स व्हायला नको किंवा तिचा पण जो स्ट्रेट आहे ते खराब व्हायला नको. तर हे असं स्ट्रेट झालं की लगेच पाठीमागे अडकून देते, म्हणजे अगदी सोप्या पद्धती आणि व्यवस्थित ते स्ट्रेटनिंग करून होतं. आणि बाकीचे केस मी क्लिपने वरती बांधून देते. तर हे बघा अशा पद्धतीने आता वरचे केस होते ते त्याचं मी स्ट्रेट केलेले आहे. वरती जी बट होती ती हे बघा. आता थोडेच केस शिल्लक राहिलेले आहे, आता ते पण होऊन जातील. तर हे स्ट्रेट करण्यासाठी बराच वेळ लागतो आणि बरेच हात पण दुखतात. तर आता शेवटची बट राहिलेली बघा, सगळ्यात शेवटी इथपर्यंत येतो. तर आता ही पण बट पटकन स्ट्रेट होऊन जाईन. आणि बघा मागे पूर्ण केस तुम्हाला दिसत आहेत की कुठेही इकडे तिकडे केस दिसत नाही. पूर्णपणे सगळे केस स्ट्रेट झालेले दिसत आहेत. हे बघा आता सगळे केस मी सोडलेले आहे आणि प्रत्येक केस स्ट्रेट झालेला आहे. अशा पद्धतीने पार्ट बनवून केस स्ट्रेट केले तर खूप छान स्ट्रेटनिंग होतं. हे बघा मी हेअर कट केलेला होता म्हणून ते असे छोटे छोटे केस दिसत आहे इकडे पुढे आणि मागचे. एकदम सॉफ्ट आणि शाईन येते केसांना स्ट्रेटनिंग केल्यानंतर. खूपच छान दिसतं. आता हे किती पण मोकळे सोडले तरी पण ते विस्कटत नाही. आणि पाठीमागून दाखवते मी. एकदम एकसारखे केस येतात. तर अशा पद्धतीने मी घरचे घरीच स्ट्रेटनिंग करत असते. आता मी समोरचे केस थोडेसे पिनअप करून घेतले, कारण की ते डोळ्यावर यायला नको
मग अशी हेअरस्टाईल करू शकतो. छान वाटतं असं केस मोकळे सोडले तर. पूर्णपणे पण केस मोकळे सोडू शकतो, पण मला पुढे डोळ्यांवर यायला वगैरे नाही आवडत, तर मग मी शक्यतो अशीच हेअरस्टाईल करते जेव्हा कधी स्ट्रेटनिंग केलेलं असतं. आणि खूप छान बनतात होतात केस स्ट्रेटनिंग केल्यानंतर. आता हे 15 दिवस पण अशीच स्ट्रेटनिंग राहणार. पण जेव्हा केस धुवायचे असेल तेव्हा केसांना तेल लावायचं, ऑइल आदल्या दिवशी तेल लावायचं आणि नंतर मग केस धुवायचे. तर मग बाकी काही नाही होत, कारण जास्त हीट असणारं स्ट्रेटनर जर वापरलं तर त्याच्याने केस डॅमेज होऊ शकतात. माझं स्ट्रेटनर जास्त हीटचं नाही आहे, त्याच्यामुळे मग केसांना माझ्या इतकं काही हे होत नाही. मला पाहिजे त्याप्रमाणे माझे केस होऊन जातात. आणि आता असे इतक्या प्रमाणात जर स्ट्रेट करायचे असले आपल्याला केस, तर पार्लरमध्ये आपल्याला 500 रुपये ते 600 रुपये द्यावे लागतात. तर घरचे घरी अगदी तसेच कोणी एक केस घरचे घरी स्ट्रेटनिंगने करता येतो आपल्याला. घरी जर आपल्याकडे स्ट्रेटनर असेल तर अगदी मी जे 4 पार्ट बनवले माझ्या केसांचे, की मधून पूर्ण शेवटपर्यंत दोन्ही भाग केले आणि समोरचा एक भाग, मागचा एक भाग, हे सगळे भाग मी बांधून ठेवले क्लिपांनी. आणि एक एक बट काढून अगोदर सुरुवात पाठीमागूनच करायची, कारण समोरून जर सुरुवात केली स्ट्रेटनिंग करण्यासाठी तर मग ते आपल्याला मोकळे डोळ्यासमोर येणार आणि बाकीचे केस करता येणार नाही, म्हणजे स्ट्रेटनिंग करता येणार नाही, आपल्याला जमणार नाही. तर जर पाठीमागूनच सुरुवात केली, इथूनच सुरुवात करायची. जो शेवटचा केस असतो इथे मध्ये भांग पाडल्यानंतर इथली बट घ्यायची आणि तशा एक 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 बटा, आणि पाठीमागे त्या सरळच राहतात. मग फक्त त्या इकडे येऊ नये म्हणून मी तिथे एक क्लिप लावून ठेवलेली, आणि मग बाकीचे पाठीमागे जे केले ते पाठीमागे सोडत चालले आणि पाठीमागे ते स्ट्रेटच राहतात. पुढे जर केलं तर मग पुढे पुन्हा ते बांधून ठेवावं लागेल आणि पुन्हा ते खराब होऊन जाणार. त्याच्यामुळे पाठीमागूनच स्ट्रेटनिंग करायला सुरुवात करायची अगोदर. आणि मग पूर्ण केस छोट्या छोट्या बटा घेऊन आपल्याला अंदाजा येतो आपलं स्ट्रेटनर ला किती जाड किंवा बारीक बट घेतली तर व्यवस्थित येईल. तर त्याप्रमाणे छोटी छोटी एक बट घेऊन करायचं. मला माझ्या स्ट्रेटनरनी करायला 1.5 ते 1 तास लागतो. असंही पार्लरमध्ये तितकाच वेळ लागतो, फक्त एवढंच की आपले थोडेसे हात दुखतात, पण मग तेवढे पैसे पण वाचतात. प्रत्येक वेळेला आपल्याला पार्लरमध्ये एवढे 500-600 रुपये देणं शक्य नाही सणावाराला वगैरे. आणि पार्लरमध्ये जे स्ट्रेटनर असतात तर ते प्रोफेशनल असतात, जास्त हीट असते, त्याच्याने पण थोडी भीती वाटते की आपले जे केस आहे ते डॅमेज होऊ शकतात. तर हे माझं जे आहे इतकं हीट नाही आहे त्याला, त्याच्यामुळे इतकं भीती नसते. मी वर्षातनं 2-3 वेळेला स्ट्रेटनिंग करत असते. सणावाराला जे महत्त्वाचे सण आहे किंवा कार्यक्रम असले तर तेव्हा मी स्ट्रेटनिंग करत असते केसांची. आणि एकदा केलं तर 15 दिवस ती जशी आहे तशीच स्ट्रेटनिंग राहते. भरपूर दिवस टिकते, व्यवस्थित राहते. जेव्हा आपण केस धुतले तेव्हा ते स्ट्रेटनिंग निघून जाते. पाणी लागलं की पुन्हा आहे तशी होऊन जातं. फक्त मग केस आपले धुवायचे नाही. बाकी त्याला रबर लावलं, पोणी पण घातली तरी पण ते पूर्ण आहे तसे स्ट्रेट राहतात. मग त्याला काही भीती नाही. मग एकदा केले की जोपर्यंत आपण केस धुवत नाही तोपर्यंत ते तसेच राहतात. तर अशा पद्धतीने मी नेहमी घरचे घरी स्ट्रेटनिंग करत असते. तर मला याचे काही इतके साईड इफेक्ट स्ट्रेटनिंग केल्यानंतर जाणवले नाही, कारण इतकं काय म्हणजे ते हीटवरच असतं. जास्त गरम जर असेल, पॉवर असेल तर जास्त वाफा निघतात आणि केस जळतो. स्ट्रेटनिंग करताना केसांचा वास येतो पार्लरमध्ये, कारण केस जळतात, केस जळाल्याचे वास येतात. तर तसं काही माझ्या स्ट्रेटनिंगने घडत नाही. एकदम व्यवस्थित केस न जळता व्यवस्थित आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने म्हणजे माझे केस स्ट्रेट होत असतात. तर छान आहे. फक्त एवढंच की जास्त हीटचं जर स्ट्रेटनर वापरलं तर ते एकदा केलं की लगेच केस होऊन जातं. तर हे कमी हीटचं जे आहे तर त्याला दोनदा एक बट पकडून एकदा पूर्ण झालं की पुन्हा एकदा दुसऱ्यांदा करावं लागतं. दोनदा बस आहे, दोनदा बरोबर होऊन जातं. त्याच्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो आणि पार्लरमध्ये थोडासा कमी वेळ लागत असेल कदाचित. ते प्रोफेशनल जास्त
हिटचं जर स्ट्रेटनर असेल तर याला डबल करावं लागतं. त्याच्यामुळे डबल म्हणजे माझे केस जाड केस आहे, मऊ केस नाही आहे पूर्णपणे, त्याच्यामुळे मला ते डबल करावं लागतं. तर अशा पद्धतीने स्ट्रेटनिंग माझ्या केसांवर होतं आणि असं खूप छान वाटतं केस स्ट्रेट झाल्यानंतर. मग एवढं परमनंट स्ट्रेटनिंग करायची गरज नाही. मग परमनंट स्ट्रेटनिंग केल्यानंतर खूप काही गोष्टी पाळाव्या लागतात, खूप काही गोष्टींचं हे करावं लागतं. मग मला हा एक सोपा उपाय वाटतो की आपल्याला गरज आहे त्यावेळेलाच आपण स्ट्रेटनिंग करायचं, म्हणजे केस पण व्यवस्थित राहतात, डॅमेज होत नाही आणि आपल्या केसांचं म्हणजे खराब नाही होत. आणि जे रेग्युलर आपलं हेअर रुटीन आहे, जे तेल लावतो किंवा शॅम्पू वापरतो तो जो आपण पहिल्यापासून वापरत असेल तोच आपण वापरू शकतो. तर अशा पद्धतीने स्ट्रेटनिंग केल्यानंतर असतं. तर छान वाटतं स्ट्रेटनिंग केल्यानंतर. घरचे घरी कशा पद्धतीने स्ट्रेटनिंग करायचं हे आपण आता बघितलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला मी केलेलं स्ट्रेटनिंग, हेअर स्ट्रेटनिंग हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत पुन्हा भेटू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन काही गोष्टी घेऊन. तर पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.